शिरूर तालुक्यामध्ये मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणासाठी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय। चाकणमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आला होता। दरम्यान शिरूर बंदला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी निघत असलेल्या मराठा मोर्चाच्या अनुषंगाने शिरूर इथे मराठा आरक्षण आणि धनगर समाजाला आरक्षण तसेच शेतकऱ्यांचं वीज बिल आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी वडगाव रासई ते शिरूर तहसीलपर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला। यावेळी शिरूर शहरामधील संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या। नेहमी प्रवाशांनी गजबजलेल्या बस स्थानकावरती शुकशुकाट जाणवत होता। यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। तर यावेळी शिरूर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयाकडे निघाला। तहसील कार्यालयाच्या समोर सर्व मोर्चेकरी रस्त्यावरती बसले होते आणि तिथे मराठा समाज आणि धनगर समाजाच्या बांधवांनी समाजाचं मनोगत व्यक्त करून आरक्षणाची मागणी केली आहे। तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि वीज बिल पण माफ केलं पाहिजे अशी मागणी सकल मराठा आणि धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी मोर्चेकरी महिलांच्या हस्ते मागण्यांचं निवेदन तहसीलदार रणजित भोसले यांना देण्यात आले आणि या मोर्चाची सांगता करण्यात आली। शिरूरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके हे चाकणच्या मराठा आंदोलनामध्ये जखमी झालेले असताना सुद्धा ते शिरूरच्या मराठा मोर्चाच्या बंदोबस्तासाठी उपस्थित राहिले होते आणि त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं आहे। चाकणमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिरूर आणि परिसरामध्ये सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आरक्षणाची मागणी केली, मराठा आरक्षणाची, आणि आज 35 वर्षे झालेली आहेत। 9 ऑगस्ट 2016 ला मूक मोर्चाला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रात 58 मूक मोर्चे निघाले। सरकार फक्त आश्वासने देते, फक्त चर्चा करते, पण कृतीत काहीच नाहीये। मग त्यासाठी आता मराठा बांधवांना नाईलाजाने मूक मोर्चाची सुरुवात करावी लागली। शेतकऱ्यांना हमीभाव नाहीये, शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करायचं? शिक्षणात, नोकरीत त्यांना काही प्रकारचं आरक्षण मिळत नाही, त्यामुळे जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांचं नुकसान होते। सुशिक्षित बेकार तयार होतात, काय करतात? बीएससी करतात, एमएससी करतात आणि पुढे काहीच नाही। कुठेतरी टेम्पररी काहीतरी जॉब वगैरे करायचा। आणि आज मराठा समाजामध्ये सगळेच काही सधन नाहीयेत। सत्ता आणि संपत्ती ही समाजाच्या एक बोटावर मोजणे त्या लोकांमध्ये विभागलेली गेलेली आहे। तिथे त्याचं एक केंद्रीकरण झाले। आपल्याकडे विकेंद्रीकरण नाहीये, कारण आपल्याकडे विकेंद्रीकरण झालेले नाहीये आणि त्यामुळे आज आरक्षणाची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे। निरीक्षक कैलास घोडके, शिरूर पोलीस स्टेशन। आज सकल मराठा समाज वतीने आरक्षण संदर्भात जो मोर्चा आयोजित केलेला होता, हा मोर्चा वडगाव रासाई भागातून निघालेला होता। त्या मोर्चामध्ये रस्त्यावरचे गावी 3 लोक सहभागी झाले आणि तहसील कार्यालय येथे येऊन माननीय रणजित भोसले साहेबांना निवेदन दिले। मोर्चा अत्यंत शांततेत पार पडलेला आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व आभार मानतो। कारण ही भूमी जी आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमी आहे, की ज्या महाराजांनी आपला त्याग या तालुक्यात करून स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी आपलं बलिदान केलेलं आहे, हे विसरता कामा नये। आणि सर्व लोकांनी चांगलं सहकार्य केलं आणि शिरूरचे ग्रामस्थ, नागरिक, कायदाप्रेमी नागरिक, शांतता कमिटी सदस्य, महिला सदस्य, विविध संघटनेचे पदाधिकारी, विविध पक्षाचे, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तसेच पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया बांधव यांनी सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं। त्याच्यामुळं हा मोर्चा अत्यंत शांततेत पार पडलेला आहे आणि एक आदर्श उदाहरण शिरूरच्या रहिवासी नॅशनल SP डॉक्टर श्री पखाले साहेब, माननीय DYSP श्री गणेश मोरे साहेब, माननीय DYSP श्री गरुड साहेब हवेली, तसेच PSI पूर्वी इथे काम केलेले तत्कालीन PI श्री दयानंद गावडे साहेब, स्थानिक गुन्हे शाखा पुणे, तसेच पूर्वी काम केलेले पोलीस निरीक्षक श्री कुंटे साहेब,
तसेच शिक्रापूरचे शेलार साहेब, तसेच आमचे शिरूर पोलीस स्टेशनचे PSI पालवी, त्याच्यानंतर PSI इनामदार आणि API घोडे पाटील व सर्व पोलीस स्टाफ यांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि बंदोबस्तासाठी सर्व तैनात करण्यात आले. बंदोबस्त तैनातसाठी एक माननीय अप्पर पोलीस अधीक्षक, 2 माननीय पोलीस उपाधीक्षक, त्यानंतर 5 PI, PSI 14, 106 कर्मचारी, 24 होमगार्ड, SRPची एक कंपनी पुणे गट नंबर 2 आणि स्ट्रायकिंग फोर्स 2, की एक स्ट्रायकिंग फोर्समध्ये 10 लोक असतात, असे 2 स्ट्रायकिंग फोर्स या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा शिरूरच्या जनतेचे व तालुक्यातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. यापुढेही आपल्या शहराचं नाव लौकिक होण्यासाठी अशीच शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी ही विनंती करतो. धन्यवाद. अरुण कुमार मोटेसह कॅमेरामॅन राजेश खराडे, C24 तास, शिरूर. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.